श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामींच्या कृपेने आपला दिवस आनंदात जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. तर 19 मार्च या दिवशी अक्षय तृतीया आलेली आहे. अक्षय तृतीया हा सण हिंदू धर्मातील एक मोठा सण म्हणून ओळख आहे. अक्षय तृतीया 12 महिन्यातून मुख्यतः कालनिर्णयमध्ये पंचांग पाहण्याची गरज नाही. तो शुभ मुहूर्त, ज्याला पवित्र अक्षय फळ देणारी तिथी म्हटली जाते, त्याला अक्षय तृतीया असं म्हटलं जातं. या दिवशी अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते, ज्यामुळे अनंत पटीने आपल्याला फळ प्राप्त होते. तर यंदा 20 मार्चला सूर्याने पाहिलेली तिथी आहे, परंतु 19 तारखेला आपल्याला हा सण साजरा करायचा आहे. 3.5 मुहूर्तापैकी शुभ मुहूर्तापैकी एक असलेला हा दिवस जो आहे आपल्या सनातन धर्मामध्ये अत्यंत शुभ आणि पवित्र म्हटला जातो. अक्षय तृतीयेचा दिवस वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला साजरा केला जाणारा सण आहे. या दिवशी शुभ कार्य केले जाते. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केलेले असेल तर कधीही विघ्न त्यामध्ये येत नाही, कारण अक्षय म्हणजेच अविनाशी म्हटले जाते. तसंच भगवान विष्णूच्या 6व्या अवताराची म्हणजेच परशुराम यांचा जन्मदिवस या दिवशी साजरा केला जातो, जयंती म्हणून साजरी केली जाते. तर धार्मिक पौराणिक कथेनुसार असं म्हटलं गेलेलं आहे की भगवान श्रीकृष्णाने पांडवांना अक्षय पात्र दिलं होतं, त्यामुळे त्यांना आपल्या प्रवासात कधीच उपाशी राहण्याचं काम नाही पडलं. म्हणूनच असं म्हटलं जातं की अक्षय या शब्दाचा अर्थ असा आहे की ते धान्य असेल किंवा वस्तू असेल किंवा कोणतंही कार्य असेल, ते कधीही न संपणारे असते. म्हणूनच हा दिवस अतिशय पवित्र म्हटला जातो. ज्या दिवशी खरेदी केलेली कोणतेही शुभ कार्य असेल, वस्तू असेल, तर त्यावर शुभ आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात. आपल्या घरामध्ये आणि आपल्या आयुष्यामध्ये इतकी भरभराट येते की कोणी तुमच्या घरातील पैसा तुमच्याकडून कोणीही खेचू शकत नाही. म्हणून या अक्षय तृतीयेला सोने चांदी घेणे अत्यंत शुभ मानलं जातं. या दिवशी सोने चांदी खरेदी केल्याने आपल्यावर कधीही ते पुन्हा विकण्याची वेळ येत नाही किंवा आपल्याला मोडण्याची गरज भासत नाही. त्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड स्वरूपात घरात वास असते. तर त्या दिवशी घरामध्ये कधीही दुःख, दारिद्र्य, आरोग्याच्या समस्या आपल्याला उद्भवत नाहीत. या दिवशी वास्तुशास्त्रामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की या दिवशी तुम्ही जर जागा खरेदी करत असाल तर अत्यंत शुभ मानलं जातं. गृहप्रवेश केला जातो, वास्तुजयंती देखील केली जाते. असं म्हटलं जातं की या दिवशी जर तुम्ही नवीन गाडी खरेदी करत असाल तर आवर्जून अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी करावे. कारण अक्षय तृतीयेच्या दिवशी ज्या दिवशी आपण गाडी खरेदी करतो तर याचे अनंत पटीने फळ आपल्याला प्राप्त होते. म्हणजेच काय, तर आपल्याला दुप्पट वाढ होते. अक्षय तृतीयेच्या दिवशी दान करण्याला सुद्धा खूप महत्त्व दिलं जातं. या दिवशी गोरगरिबांना अन्नदान करणे किंवा एखाद्या ब्राह्मणाला जेवू घालणे खूप शुभ म्हटलं जातं. या दिवशी असं म्हटलं जाते की देवी लक्ष्मी पृथ्वी तलावर आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी येत असते. म्हणूनच त्रिदेवांची आणि लक्ष्मी देवीची आणि कुबेर यंत्राची पूजा केली जाते. देवी लक्ष्मीला आपण धनसंपत्ती आणि घरामध्ये लक्ष्मी त्याचबरोबर पैसा येण्याचे प्रतीक म्हणत असतो. असं म्हटलं जातं की या दिवशी लक्ष्मी देवीची पूजा केल्याने तिची कृपा प्राप्त होऊन घरामध्ये धनसंपत्ती येते. त्याचबरोबर या अक्षय तृतीयेच्या दिवशी अन्नपूर्णा जयंतीसुद्धा साजरी केली जाते. म्हणून या दिवशी आपल्याला आणि आपल्या घरातील सदस्याला कधीही अन्नधान्याचा साठा हा कधीच कमी पडू नये. ताटामध्ये चपात्या वाढलेल्या आहेत तर पोट भरून सर्वांनी जेवण करावं आणि कधीही अन्नधान्याचा साठा कधी कमी पडू नये. म्हणूनच अन्नपूर्णा देवीची पूजा केली जाते. आपल्या घरात असणाऱ्या अन्नपूर्णा मातेची पूजा ही सुद्धा ब्रह्ममुहूर्तावर केली जाते, सकाळी. यामुळे वर्षभरात घर किंवा धनधान्य यामध्ये कधीच तुम्हाला कमतरताही भासत नाही. धार्मिक दृष्टिकोनातून अक्षय तृतीयेचा दिवस अत्यंत शुभ असल्यामुळे
आणि महत्त्वाचा आहे. या दिवशी ज्योतिषशास्त्रामध्ये काही महत्त्वाचे उपाय सांगितले गेलेले आहेत. काही नियम पाळायचे आहेत. काही गोष्टीचे पालन आपल्याला करायचे आहे. तर या दिवशी आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी तुमच्याकडे कोणी कितीही ही वस्तू जर मागितली, जी सौभाग्याची वस्तू आहे, माता लक्ष्मीला आवडते वस्तू, ही माता लक्ष्मीची आवडती वस्तू आहे. जर तुम्ही ही वस्तू कोणालाही देत असाल किंवा आपल्या घरातील ह्या 3 वस्तू कोणालाही चुकूनही द्यायच्या नाहीत, नाहीतर आपल्या घरामध्ये दुःख, दारिद्र्य येते आणि घरामध्ये धनधान्य याची कमतरता आपल्याला भासते. अचानक आपल्या घरातील धान्य हे कमी व्हायला लागते आणि 99% स्त्रिया हे चुका करत असतात. बऱ्याच जणांना ही माहिती नाही. जर आपण या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या घरातून ह्या 3 वस्तू कोणाला जर दिल्या तर लक्ष्मी कायमचं घर सोडून जाईल, घरामध्ये दारिद्र्य वास करेल, कुटुंबामध्ये आर्थिक समस्या आपल्याला जाणवू लागेल, घरामध्ये वादविवाद, आजारपण सुद्धा येईल. अशा कोणत्या 3 वस्तू आहेत ज्या आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी चुकूनही कोणी कितीही मागत असेल तरीही आपल्याला द्यायच्या नाहीत? याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये जय महालक्ष्मी हा मंत्र लिहायला विसरू नका. आणि आपली मैत्रीण असेल, मित्र असेल, बहीण असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही कुठून माझा व्हिडिओ बघत आहात. मला तुमची कमेंट ऐकायला खूप आवडेल. तर पहा, तर असं म्हटलं जातं की वास्तुशास्त्रामध्ये ही जी तिथी आहे तर या तिथीवर कोणतेही शुभ कार्य करण्याबरोबरच कोणतेही विघ्न आपल्या जीवनात येत नाही. कारण अक्षय तृतीयेचा दिवस, संपूर्ण दिवस जो आहे तर हा दिवस शुभ मानला जातो. या दिवसाला सर्वार्थसिद्ध योग मानला जातो. रात्रभर असं म्हटलं जातं की पूजन केले जाते 12 वाजेपर्यंत. आपण या दिवशी आपल्या घरातून ह्या काही वस्तू इतरांना जर दिल्या किंवा ज्या काही वस्तू असतात जर याचे तुम्ही दान करत असाल तर याचे वाईट दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात. तर पहा, मी जे तुम्हाला उपाय सांगणार आहे तर हा उपाय संध्याकाळी नक्की करायचा आहे. त्याचबरोबर कोणत्या वस्तू चुकूनही द्यायच्या नाही हे सुद्धा सांगणार आहे. तर पहा, आपण जेव्हा वस्तू घरातील ह्या देत असतो तेव्हा घरामध्ये दुःख, दारिद्र्य येत असते. आपण म्हणत असतो की मी भरपूर कष्ट करते किंवा मेहनत करते तरीही माझ्या घरामध्ये पैसा जो आहे तर तो टिकत नाही. म्हणजेच काय, तर आपल्यावर माता लक्ष्मी प्रसन्न आहे पण घरामध्ये स्थिर नाही. माता लक्ष्मीला स्थिर ठेवण्यासाठी ह्या ज्या वस्तू आहे, तुम्ही कोणी कितीही मागण्यासाठी येत असेल तरीही चुकूनही देऊ नका. पहा, बरेच जण म्हणत असतात माझ्याकडे लक्ष्मी म्हणजेच पैसा टिकत नाही. अशा वेळी काय होतं की जेव्हा आपण एखादी वस्तू असतो तर ती कोणाला देत असतो तर त्या वस्तूमुळे काय होते की माता लक्ष्मीही क्रोधित होते. म्हणून आपण या योग्य तिथीवर आपल्याकडून काही मोठ्या चुका होत असतात तर त्या होत असतात आणि ह्या चुका आपल्याला माहिती नसतात की कोणती चूक करायची आहे. आपल्या हातून त्या घडत असतात आणि म्हणूनच आपल्याकडून नकळत कळत काही अशा चुका झाल्यामुळे प्रगतीमध्ये अडथळे येतात. असं म्हटलं जातं की जेव्हा आपण ह्या वस्तू देतो तेव्हा पतीच्या व्यवहारामध्ये, व्यवसायामध्ये नुकसान होते, आर्थिक परिस्थितीमध्ये नुकसान होते. पतीच्या कुंडलीमधला जो काही शुक्रग्रह आहे तर तो कमकुवत होतो आणि शुक्रग्रह हा पैसा, धन या संबंधीमध्ये म्हटला गेलेला आहे. म्हणूनच तुम्ही कितीही प्रयत्न करा पण व्यवहार असेल, घरातला असेल तर तो कोणाला सांगू नका. दागिने, मौल्यवान वस्तू, आपल्या साड्या ज्या आहेत तर त्या चुकूनही या दिवशी कोणतीही स्त्री तुम्हाला मागण्यासाठी येत असेल तरीही देऊ नका. कारण स्त्रियांना अजिबात ही वस्तू देऊ नका. त्याचबरोबर पुढची वस्तू आहे ते म्हणजे मीठ. तर पहा, मीठ हे समुद्र मंथनातून माता लक्ष्मीचा जन्म झालेला आहे. तिथेच मिठाची उत्पत्ती झालेली आहे. आपल्या स्वयंपाकघरामध्ये आपण मीठ वापरत असतो तर चुकूनही प्लास्टिकच्या भरणीमध्ये मीठ ठेवू नका, काचेच्या भरणीमध्ये ठेवायचं आहे. जेव्हा घरामध्ये मीठ संपतं तेव्हा चुकूनही कोणाकडून आणायचं नाही किंवा तुम्ही मागण्यासाठी
संध्याकाळी कोणाच्या घरी या दिवशी जाऊ नका. शास्त्रामध्ये मीठ उसने देणे किंवा उसणं आणणे हे पूर्णपणे वर्ज्य म्हटलं गेलेलं आहे. कारण मिठाला लक्ष्मी देवीचं प्रतीक म्हटलं गेलेलं आहे. मिठामध्ये साक्षात लक्ष्मी देवीचा वास असतो आणि म्हणूनच या अक्षय तृतीयेला तुम्ही मीठ खरेदी करू शकत नाही. आणि तुझ्या कोणत्याही मैत्रिणीला असेल तर चुकूनही मीठ देऊ नका. कोणालाही तुमच्या घरातून अजिबात द्यायचं नाही हे मीठ. ज्या दिवशी आपण मीठ आपल्या घरातून इतरांना देतो तेव्हा एक समस्या आपल्या घरामध्ये उद्भवतात. आपल्या घरातील जी काही लक्ष्मी आहे तर ती आपल्या घरातून निघून जाते. आपण स्वतः आपल्या घरातील लक्ष्मी दुसऱ्याच्या घरी मीठ बनवून देत असतो. म्हणून चुकूनही असं काम करू नका. या दिवशी मिठाचे दान तुम्हाला करायचं नाही आणि उसने मीठसुद्धा तुम्हाला कोणाला द्यायचं नाही. त्यानंतरची तिसरी वस्तू आहे ते म्हणजे झाडू. पहा, हे झाडू जो आहे हा लक्ष्मी स्वरूप म्हटला गेलेला आहे. तर झाडू हा कधीही उभा ठेवू नये, आडवा ठेवायचा आहे. एखादी व्यक्ती घरामध्ये येते तेव्हा आपल्याला हा झाडू चुकूनही द्यायचा नाही तिला वापरण्यासाठी, किंवा तिला घरामध्ये आल्यानंतर लगेचच हा झाडू दिसेल अशा पद्धतीने ठेवू नका. अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या घरातील झाडू हा बाहेरच्या इतर व्यक्तीला चुकूनही द्यायचा नाही किंवा नजरेमध्ये पडणार नाही अशा ठिकाणी ठेवा. अशाच पद्धतीने तुम्हाला तुमच्या घरामध्ये झाडू जो आहे तर तो दरवाजामागे किंवा अशा अडगळ ठिकाणी ठेवायचा नाही. त्याचबरोबर झाडू हा व्यवस्थित आपल्याला ठेवायचा आहे. आणि या दिवशी कोणी शेजारी बाई तुम्हाला मागण्याकरिता येत असेल तरीही हा झाडू द्यायचा नाही. पहा, आपल्या घरामध्ये एखाद्या दिवशी असं होतं ना, झाडू तुटतो आणि आपण तुटला झाडू म्हणून साईडला ठेवतो आणि दुसऱ्याकडून झाडू मागतो. तर पहा, या दिवशी दुसऱ्याकडून झाडूसुद्धा मागायचा नाही किंवा आपला तुटलेला झाडू आहे तर त्यालाच व्यवस्थित करायचा आहे आणि त्या झाडूने झाडून आपल्याला हा झाडू आपल्याला कचऱ्यामध्ये टाकायचा आहे आणि दुसरा झाडू आणायचा आहे. असं म्हटलं जातं की हा दिवस लक्ष्मी देवीचा दिवस असल्यामुळे या दिवशी कोणत्याही चुका आपल्याला महागात पडू शकतात. अशा वेळेस सहज आपण आपल्या घरातील झाडू जो आहे तर तो इतरांना देत असतो. परंतु ज्योतिषशास्त्रामध्ये हे पूर्णपणे वर्ज्य म्हटलं गेलेलं आहे. कारण झाडूला या दिवशी लक्ष्मी देवीचं प्रतीक म्हटल्यामुळे कोणालाही देऊ नका. त्यानंतरची चौथी वस्तू आहे ते म्हणजे घरातील पोलपाट आणि बेलणं. या दिवशी कोणीही तुम्हाला पोलपाट आणि बेलणं मागण्यासाठी कितीही आग्रह करत असेल तरीही हे पोलपाट आणि बेलणं देऊ नका. कारण आपल्या घराचा पाया आणि आपल्या घराची जे धनधान्य आहे तर ते साठवून ठेवण्यासाठी ही वस्तू चुकीची म्हटली जाते. म्हणून ही वस्तू देत असताना चुकूनही आपल्याला कोणी कितीही मागितलं तरी द्यायचं नाही. त्यानंतरची चौथी वस्तू आहे ते म्हणजे दागदागिने. तर पहा, या दिवशी जे लग्नामध्ये तुम्ही साडी घातलेली आहे, दागदागिने घातलेले आहे किंवा जोडवे असेल तर चुकूनही कोणतीही स्त्री तुम्हाला फोटो काढण्यासाठी किंवा व्हिडिओ काढण्यासाठी थोडी मागत असेल दागदागिने, बांगड्या, तर चुकूनही देऊ नका. कारण हा सौभाग्याचा दिवस असतो. या दिवशी सोने चांदी खरेदी केले जातात, पण कोणालाही घालण्यासाठी देऊ नका. त्याचबरोबर या दिवशी ॲल्युमिनियम, स्टील, प्लास्टिकच्या वस्तू ज्या आहेत तर त्या चुकूनही खरेदी करू नका. कारण ह्या अशुभ वस्तू मानल्या जातात. या वस्तूमध्ये राहू केतूचं आणि शनिदेवाचं प्रतीक म्हटलं जातं. म्हणून ह्या वस्तू चुकूनही खरेदी करू नका. काळ्या रंगाचे कपडे किंवा एखादी गुलाबाचे झाड असेल तर या दिवशी चुकूनही घरामध्ये लावू नका किंवा तुम्ही काळ्या रंगाची साडी घालू नका. या दिवशी आपल्याला हिरव्या रंगाच्या बांगड्या घालायच्या आहेत. अक्षय तृतीयेचा दिवस तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी आणून देणारा दिवस म्हणून ओळखला जातो. तुमच्या प्रगतीचे अडथळे निर्माण होतील म्हणून सौभाग्याच्या वस्तू चुकूनही देऊ नका आणि प्लास्टिकच्या वस्तू खरेदी करू नका. या दिवशी तुम्हाला कोणीही पैसे मागत असेल तर चुकूनही पैसे देऊ नका. नाहीतर तुम्ही लवकरात लवकर कर्जबाजारी व्हाल, दारिद्र्य घरामध्ये वास करेल. कारण जो पैसा दिलेला असतो
पुढचा व्यक्ती त्या पैशामध्ये नेमकं काय करतो किंवा कोणत्या गोष्टी आणतो, तर याचा परिणाम त्याच्यावरही होतो आणि तुमच्यावरही होतो. म्हणून पैसे चुकूनही या दिवशी कोणाला देऊ नका. कितीही जवळचा तुमचा भाऊ असेल, बहीण असेल, कितीही काम पडत असेल तरीही देऊ नका. कारण हा दिवस माता लक्ष्मीबरोबर श्री हरी विष्णूला प्रसन्न करण्यासाठी खूप शुभ मानला जातो. तर अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही जर दान करणार असाल तर त्या दानामध्ये चुकूनही आपल्याला जे काळ्या रंगाच्या वस्तू आहेत तर ते दान करायचे नाही. या दिवशी तांदूळ, गहू किंवा ब्लँकेट असेल, चादर असेल तर ह्या वस्तू दान करू शकता, पण काळ्या रंगाची वस्तू दान करू नका. त्याचबरोबर चाकू किंवा लोखंडाच्या वस्तू असेल किंवा एखादी पेटी असेल किंवा एखादी पलंग असेल तर ह्या वस्तू खरेदी करू नका. कारण हा दिवस जो आहे तर शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी हा दिवस खूप शुभ मानला जातो. म्हणून या दिवशी ह्या वस्तू खरेदी करू नका. त्याचबरोबर अक्षय तृतीयेच्या दिवशी असं म्हटलं जातं की तिजोरी जी आहे तर त्या तिजोरीमध्ये या दिवशी आवर्जून आपल्याला कुबेर यंत्र असेल किंवा माता लक्ष्मीचं 1 रुपयाचं नाणं असेल तर पूजेमध्ये आपल्याला पूजा करून या दिवशी आपल्याला तिजोरीमध्ये ठेवायचं आहे. जेव्हा तुम्ही ह्या वस्तू तिजोरीमध्ये ठेवता तेव्हा चुकूनही तिथे घाण किंवा कचरा ठेवू नका किंवा अडगळ ठेवू नका. नाहीतर माता लक्ष्मी ही आपल्या घरावर आणि आपल्यावर प्रसन्न राहत नाही. दुःख, नकारात्मकता घरामध्ये येते. असं म्हटलं जाते की जिथे स्वच्छता असते ना तर तिथे माता लक्ष्मी कायमस्वरूपी वास करते. आपल्याला या दिवशी लवकर उठायचं आहे. लवकर उठल्यानंतर मुख्य उंबरवट्यावर आपल्याला मिठाचं पाणी शिंपडायचं आहे, स्वस्तिक काढायचं आहे, आपल्या घरातील वातावरण हे शुद्ध करायचं आहे. या दिवशी घरातील वातावरण हे शुद्ध करायचं आहे. घरामध्ये गोमूत्र, गंगाजल, तुळशीच्या पानाने शिंपडायचं आहे. या दिवशी मांस, मद्य, कांदा, लसूण किंवा मसूरची डाळ, उडदाची डाळ ह्या भाज्या चुकूनही खाऊ नका. त्याचबरोबर हा दिवस शुभ असल्यामुळे एखाद्या ब्राह्मणाला तुम्ही दक्षिणा 100 रुपये देऊ शकता. आणि या दिवशी घरामध्ये वाद, विवाद, कलह होईल असं वागू नका. घरामध्ये नकारात्मकता निर्माण होईल आणि तिथून माता लक्ष्मी कायमचं घर सोडून निघून जाईल. घरामध्ये अक्षय तृतीयेच्या दिवशी तुटलेल्या पलंग असेल, तुटलेले काच असेल, तुटलेला आरसा असेल, मळलेले कपडे असेल किंवा एखादी चादर फाटलेली असेल तर तिला शिवून घ्यावे. किंवा तुम्ही ह्या वस्तू ज्या आहेत खराब झालेल्या आहेत तर त्या आवर्जून घराबातून बाहेर काढायच्या आहेत. हे नियम नक्की पाळायचे आहेत. या दिवशी एखाद्या असहाय्य व्यक्तीची आपल्याला गरज असते, त्याची मदत करण्यासाठी तर आवर्जून मदत करायची आहे. म्हणून हे नियम पाळा. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा.